भुंकणाऱ्याची संख्या असते आणि त्या सगळ्यांना उत्तर द्यायचं म्हणलं तर आपण पुढे जाऊ शकत नाही. तेव्हा फार विचार करायचा नसतो. आजही आपण सगळेजण बघतो की खूप चर्चा या ठिकाणी होत असताना अनेक गोष्टी होत्या की कोणी म्हणलं तर 21 कोटी रुपये कुठून देणार आहे, कुठून देणार 21 कोटी. मी आज सांगतो, जयकुमार गोरेंना शब्द दिलाय, ज्या ज्या ठिकाणी शब्द दिलाय त्या त्या ठिकाणी 21 कोटी रुपये पोहोचणार. मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे शब्दाला जागणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुम्ही चिंता नका करू, कुठून द्यायचं काय द्यायचं याची चिंता तुम्ही नका करू. तुमच्या अस्तित्वाची चिंता करा म्हणा. तुम्ही बाकीच्या विषय जे सुपडासाफ करायला चालले होते त्यांचा सुपडासाफ झालाय. रामभाऊ थोडक्यात वाचले पण ठीक आहे. पण प्रत्येक मतदार म्हणजे अगदी तिथं सुद्धा प्रत्येक उमेदवार विजयापर्यंत पोहोचताना दिसतोय. आपण 1000 500 1200 1500 इथंपर्यंत पोहोचले शेवटी, म्हणजे इथंपर्यंत पोहोचलं. आणि काय साधन शक्ती खूप मर्यादित होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळेजण पोहोचला, त्याचं आपलं या ठिकाणी मनापासून मी आपल्या सगळ्यांचं कौतुक करत असताना झालेल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण सगळे मिळून एक मुखानं एक जुटीनं ज्या भारतीय जनता पक्षानं आपल्याला सगळं दिलं. माझ्या उमेदवारांना सांगणं आहे, आज तुम्ही जो फेटा बांधलाय त्या फेट्यात बसून जिल्हा परिषद सदस्य झालात ते भारतीय जनता पक्षामुळे, हे विसरू नका. भारतीय जनता पक्षानं ही जबाबदारी आपल्यावर टाकली हे कधी विसरू नका. आणि भारतीय जनता पक्षाची आचारसंहिता कधी मोडू नका. या पक्षामध्ये काम करत असताना आचारसंहितेत राहून काम करा. पदाबाबतीची चर्चा कोणी करू नका, माझी विनंती आहे. पद आणि पदाधिकारी निवडण्याचा अधिकार हा कुठल्याही किमतीवर भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याच्या कुठल्याही पालकमंत्र्याला नाही, कुठल्याही इथल्या नेत्याला नेतृत्वाला नाही. तो निर्णय आपले पक्षश्रेष्ठी घेतील. पक्षश्रेष्ठी अवश्य आमच्या सगळ्यांशी चर्चा करतील, परंतु तो निर्णय आपला पक्षश्रेष्ठींचा आहे. त्यामुळं विनाकारण या चर्चा खाली होऊ नये याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. ते आपण सगळे मिळून घेऊ. पक्षाची शिस्त, तिला कुठं डाग लागेल असं वर्तन आपल्या हातून होऊ नये अशी आपण सगळ्यांना माझी विनंती आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या विजयी उमेदवाराचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या विजयामध्ये ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्या लोकांचं मी मनापासून नतमस्तक होऊन आभार मानतो. खास करून सोलापूरच्या जनतेनं आमच्या सोलापूरची मान ताठ केली, जिल्ह्याची मध्ये भारतीय जनता पक्षाची मान ताठ केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.